आजचा जो आपला विषय आहे तो आहे भूगोल. भूगोल आणि या भूगोलाच्या या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाच्या संकल्पना बघणार आहोत. त्यातल्या त्यात जो एक महत्त्वाचा घटक आहे भूगोलमधला तो म्हणजे भौतिक भूगोल. भौतिक भूगोल याला आपण प्राकृतिक भूगोल सुद्धा म्हणतो. प्राकृतिक भूगोल किंवा इंग्लिशमध्ये याला आपण फिजिकल जॉग्राफी म्हणतो. फिजिकल जॉग्राफी. ठीक आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा प्रिलिम्स किंवा राज्यसेवा मेन्स किंवा कंबाइंड प्रिलिम्स, कंबाइंड मेन्स. कंबाइंड म्हणजे काय तर PSI, STI आणि ASO या सर्व परीक्षांसाठी जे भूगोल आहे, प्राकृतिक भूगोल आपल्याला बघायचा आहे. बेसिक संकल्पना बघायच्या आहेत आणि एक एक टप्प्याटप्प्याने आपण सर्व कन्सेप्ट शिकणार आहोत. आता सगळ्यात पहिले आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की जर आपण भूगोल हा कन्सेप्ट बघितला, सो भूगोलमध्ये 3 महत्त्वाचे भाग आहेत. एक म्हणजे भौतिक भूगोल, आत्ता ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, भौतिक भूगोल. त्यानंतर दुसरा भाग आहे आर्थिक भूगोल, आर्थिक भूगोल आणि तिसरा भाग आहे मानवी भूगोल, मानवी भूगोल. ठीक आहे. या तीनही टॉपिक्सवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. जर आपण विशेष करून राज्यसेवा परीक्षा बघितली तर राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेमध्ये ह्या तिन्ही गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. पूर्व परीक्षा जर आपण बघितली, राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर यामध्ये जवळजवळ 15 ते 16 प्रश्नांचं वेटेज असतं. आणि जर मुख्य परीक्षाचं आपण बघितलं, मुख्य परीक्षा बघितली तर जवळजवळ 90 प्रश्नांचं वेटेज या भूगोल या एरियाला असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि म्हणून आपण हे जे महत्त्वाचे विषय आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी आणि जॉग्राफी, हे 3 विषय आपण सुरुवातीला घेतलेले आहेत. कारण की या तिन्ही विषयांना जवळजवळ 90 ते 100 मार्कांचं वेटेज आहे मेन्समध्ये. सो म्हणून आपण ह्या विषयांना बघणार आहोत. मग सगळ्यात पहिले आपल्याला मी काही तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगणार आहे. बेसिक कन्सेप्टपासून मी सुरुवात करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे विंड. विंड किंवा वारा. आता ज्यांना माहिती असेल त्यांनी मला पटकन कमेंट करून सांगा की वारा कुठून कुठे वाहते. वारा, वारा म्हणजे काय आणि वारा कुठून कुठे वाहतो. तर तुम्हाला माहिती असेल तर हाय प्रेशर बेल्ट पासून लो प्रेशर बेल्ट, हाय प्रेशर पासून लो प्रेशर बेल्टकडे वाहणारी हवा तिला आपण वारा म्हणतो, तिला आपण विंड म्हणतो. ठीक आहे. हाय प्रेशर म्हणजे काय तर जास्त दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा. आणि लो प्रेशर म्हणजे काय, कमी दाबाचा पट्टा. लो प्रेशर म्हणजे काय, कमी दाबाचा पट्टा. आणि या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जी हवा वाहते तिला आपण वारा म्हणतो किंवा विंड म्हणतो. आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा जो वारा आहे, ही जी विंड आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळून वाहते, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळून वाहते. ठीक आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळून जर एखादा वारा वाहत नसेल तर त्याला आपण विंड म्हणत नाही किंवा त्याला आपण वारा म्हणत नाही. सो विंड किंवा वाऱ्याचं एकच क्वालिफिकेशन आहे की ते पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळून वाहतं. ठीक आहे. आता त्यापुढे आपण बघणार आहोत की हा जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो, जास्त दाबाचा पट्टा कशा प्रकारे तयार होतो आणि कमी दाबाचा पट्टा कशा प्रकारे तयार होतो. आता ह्या गोष्टी आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत, पण तरी सुद्धा थोडंसं रिव्हिजन आपण करूयात. सुरुवातीचे काही मिनिटं आपण रिव्हिजन करूयात
आणि ती रिव्हिजन झाल्यानंतर सगळ्यांना सगळे कन्सेप्ट कळल्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. ठीक आहे? ओके. सो जास्त दाबाचा पट्टा का तयार होतो? की एखादी पृथ्वीवरची जागा असेल आणि त्या पृथ्वीच्या जागेवर जर तापमान खूप कमी असेल, ठीक आहे? तापमान अतिशय कमी असेल, तर त्याने काय होते? त्या परिसरातली जी हवा आहे, त्या हवेचं तापमान सुद्धा कमी असतो. त्या हवेचं तापमान सुद्धा कमी असतं. हवेचं तापमान कमी झालं, तर ती जी हवा आहे, ती जड होऊन जाते. हवा जड झाली तर काय होईल? तिची जी घनता आहे, घनता, हवेची जी घनता आहे, ती वाढायला लागेल. हवेची घनता म्हणजे काय? की 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर अशा डब्यात जर तुम्ही हवेचे कण भरले, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर अशा डब्यात जर तुम्ही हवेचे कण भरले, तर किती जास्तीत जास्त हवेचे कण बसू शकतील, त्याला आपण म्हणतो घनता. जर कमी कमी हवेचे कण असतील, तर आपण म्हणू कमी घनता आहे. पण जेव्हा जास्त हवेचे कण मावले, तर त्याला आपण म्हणू हवेची घनता आता वाढलेली आहे. इथे तुम्हाला दिसत आहे, की हवेचे कण वाढलेले आहेत. तर याचा अर्थ काय? हवेची घनता सुद्धा वाढलेली आहे. आणि हवेची घनता वाढली, की हवा जड होते आणि हवा जड झाली, की ती खाली बसायला लागते. अशा प्रकारे हवा वरून खाली यायला सुरुवात होते. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ ती गोळा होते. ठीक आहे? कळतंय का सगळ्यांना? कमेंट करून सांगा. पृथ्वीवर एखादी जागा आहे बघा. पृथ्वीवर एखादी जागा आहे आणि त्या जागेवर तापमान खूप कमी आहे. ठीक आहे? तापमान खूपच कमी आहे. आता तापमान कमी का आहे? त्याचं कारण थोड्या वेळात मी तुम्हाला सांगतो. आणि तापमान कमी असल्यामुळे काय होतं, की त्या परिसरातली जी हवा आहे, त्या पृष्ठभागाच्या आसपासची जी हवा आहे, ती काय होईल? तिचं तापमान सुद्धा खूप कमी होईल. तापमान कमी झालं, की हवा जड व्हायला लागते. का? कारण की तिचे जे कण आहेत, हवेचे जे कण आहेत, जे वातावरणात फिरत असतात, ते जवळ-जवळ येण्याचा प्रयत्न करतात. आणि हवा जड झाली, तर याचा अर्थ काय? तर हवेची घनता वाढते. हवेची घनता वाढली, की हवा जड होऊन ही खाली यायचा प्रयत्न करते. एकावर एक हवेच्या लेयर्स या बसत जातात. हवा खाली यायचा प्रयत्न करते. ठीक आहे. वरून खाली म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ गोळा व्हायचा प्रयत्न होतो. ठीक आहे. त्यानंतर आता पृथ्वीवरची दुसरी जागा आहे. ठीक आहे. तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. ठीक आहे. अच्छा एक गोष्ट सांगायची राहून गेली. आपण इथे काय बघितलं होतं? जास्त दाब. जास्त दाबाचा पट्टा का तयार होतो? कारण की तापमान कमी असल्यामुळे हवा जड होते. हवेची घनता वाढते आणि हवा अशी खाली यायचा प्रयत्न करते आणि म्हणून तिथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आता कमी दाबाचा पट्टा का तयार होतो? तर पृथ्वीवर एखादी जागा अशी असते, की त्या जागेवर त्या जागेचं किंवा त्या परिसरातलं जे तापमान असतं, ते तापमान खूप जास्त असतं. तापमान जास्त असलं, की त्या परिसरातली जी हवा आहे, त्या हवेचं तापमान सुद्धा जास्त असतं. हवेचं तापमान जास्त आलं, की ती हवा प्रसरण पावते. हवा प्रसरण पावते. प्रसरण पावते म्हणजे काय होते? तर हवेचे कण एकमेकांपासून दूर जायला प्रयत्न करतात. ठीक आहे? आणि त्यामुळे हवेची जी घनता आहे, हवेची घनता हवेची घनता ही कमी व्हायला लागते. हवेची घनता कमी झाली म्हणजे काय? हवा आता हलकी होणार. ठीक आहे? हवा लाईट होणार आणि हवा लाईट झाली, की ती अशा प्रकारे वरती जायचा प्रयत्न करणार. वरती जायचा प्रयत्न करणार. हवा हलकी झाली, तर ती वरती जायचा प्रयत्न करणार. बरं मला सांगा, तुम्ही यात्रेमध्ये फुगेवाला बघितलाय का लहानपणी? हो, बरोबर. तो फुग्यामध्ये हवा भरून देतो. त्याच्याकडे एक मोठं सिलेंडर असतं. बरोबर? अच्छा. ओके, ओके.
सो आता पण आपल्याला बघायला मिळतं यात्रांमध्ये. सो जेव्हा तो फुगेवाला त्या फुग्यामध्ये हवा भरतो, तो फुगा कुठे जातो सांगा बरं? वरती जातो. बरोबर? येस. व्हेरी गुड. आता याचं कारण काय? की जी हवा त्याच्यामध्ये भरली जाते ती हलकी असते. तिची जी घनता असते ती खूपच कमी असते. हां, श्रद्धा. व्हेरी गुड. सो म्हणून तो जो तो जो बलून आहे, तो जो फुगा आहे, तो वरती-वरती जातो आणि त्याच प्रकारे जी घटना आहे, ती वातावरणात होत राहते. हवा हलकी असली, तर ती जी हवा आहे, ती वरती जायचा प्रयत्न करते. मग आता तुम्हाला रिलेट करता करता आलं असेल, की कशाप्रकारे हवा ही वरती जाते. ओके. मग आता आता आपण पुढे बघणार आहोत, की आपण बघितलं होतं, की विंड म्हणजे काय? वारा म्हणजे काय? तर हा वारा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून हा कमी दाबाच्या पट्ट्याकडे जातो. त्याला आपण विंड म्हणतो. हवा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जाते, तेव्हा आपण तिला विंड असं म्हणतो. ठीक आहे? मग एक प्रकारचं चक्र तयार होतं. वातावरणात एक प्रकारचं चक्र तयार होतं. कसं चक्र तयार होतं? आता इथे जास्त दाबाचा पट्टा आहे. इथे जास्त दाबाचा पट्टा आहे. इथे कमी दाबाचा पट्टा आहे. ठीक आहे? आणि हवा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जाते. ठीक आहे? तिला आपण वारा म्हणतो किंवा विंड म्हणतो. आणि कमी दाबाच्या पट्ट्याच्या तिथे काय होतं? हवा अशी वरती जायचा प्रयत्न करते. ठीक आहे? आणि हवा वरती गेल्यानंतर थंड होते. थंड झाल्यानंतर ती खाली बसायचा प्रयत्न करते आणि ती कुठे खाली बसते? जास्त दाबाच्या पट्ट्याजवळ येऊन ती खाली बसते. ठीक आहे? अशा प्रकारचं हे वातावरणामध्ये चक्र सुरू होऊन जातं. ठीक आहे? वातावरणामध्ये अशा प्रकारचं चक्र तयार होतं. ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्हाला कळतं असेल, की जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो, कमी दाबाचा पट्टा कसा तयार होतो आणि वारा किंवा विंड कशी वाहते. विंड कशी वाहते, हे तुम्हाला कळलं असेल. पटापट लिहून घ्या जर समजलं असेल तर. हा जो जास्त दाबाचा, कमी दाबाचा पट्टा, हा तुम्हाला आतापर्यंत कळला असेल. आता याला विज्ञानाशी आपण जोड घालूया. विज्ञानाशी याला आपण कनेक्ट करूयात. मला सांगा, किचनमध्ये गॅसवर गॅसवर पाणी गरम करताना सर्वांनीच बघितलं असेल. प्रत्येकाने कधी ना कधी गॅसवर किंवा चुलीवर, ठीक आहे, गॅस नसेल तर चूल असेल. गॅसवर किंवा चुलीवर पाणी गरम करताना बघितलं असेल. बरं. ओके. काही लोकांनी गॅस गीझर बघितला असेल. गॅस गीझर. काही लोकांनी गॅस गीझर पण बघितला असेल. मला सांगा, की पाणी गरम करण्यासाठी जे आपण भांडं ठेवतो गॅसवर किंवा चुलीवर किंवा गीझरमधलं जे भांडं असतं पाण्याचं, ते वर असतं आणि आग जी असते, आग, ही नेहमी त्या भांड्याच्या खाली का दिलेली असते? पाणी जेव्हा आपण चुलीवर किंवा गॅसवर गरम करतो, उदाहरणार्थ हे भांडं आहे पाण्याचं आणि अ, हा आपला गॅस आहे आणि आपण आग जी लावतो, ती नेहमी खालून लावतो किंवा गॅस गीझरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची सिस्टम असते. येस, हां, कोणीतरी खूप छान उत्तर दिलेलं आहे. मला बघू द्या जरा. सागर काटकर. येस, व्हेरी गुड. येस. शुभंकर नेमाणे, गरम पाणी वर जाते, थंड पाणी खाली येऊन परत गरम होऊन. येस, व्हेरी गुड. व्हेरी. आता विज्ञानाचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. विज्ञानावर दरवर्षी 25 ते 35 प्रश्न आलेले आहेत. 35 प्रश्न, एकाच वर्षी 35 प्रश्न म्हणजे एकाच वर्षी 70 मार्काला विज्ञान विचारलेलं आहे. ठीक आहे. आता आपण या लेक्चरमध्ये आपण भूगोल तर शिकतोच आहेत. आपण भूगोल शिकतो आहोत, भौतिक भूगोल शिकतो आहे. पण ते भौतिक भूगोल समजून घेण्यासाठी आपण विज्ञानाची मदत घेणार आहोत.
जेणेकरून विज्ञानाचे पण कन्सेप्ट आपले क्लिअर होऊन जाते. बरोबर. आता काही लोकांनी खूप चांगलं उत्तर दिलेलं आहे की उदाहरणार्थ हे भांड आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. हे पाणी आहे उदाहरणार्थ. आणि जी आग आपण लावतो ती खालूनच लावतो नेहमी. ठीक आहे. आता खाली लावल्याने किंवा इव्हन गीझरमध्ये सुद्धा, ठीक आहे, की ही आग खालून लावलेली असते. तर त्यांनी काय होतं, की आता बघा, तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं असेल तर पाण्याचे पार्टिकल हे असे असतात. हे पाण्याचे पार्टिकल्स आहेत. पाण्याचे कण आहेत. मग एक्झॅक्टली काय होतं? तुम्ही खालून जेव्हा तापमान देता, खालून जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवता, तर या क्षेत्रातले जे पाण्याचे कण आहेत, त्यांचं ते टेम्परेचर वाढतं. त्यांचं टेम्परेचर वाढलं, की ते एकमेकांपासून दूर जातात आणि ते प्रसरण पावतात. ते प्रसरण पावतात. आणि प्रसरण पावलेत, की ते जे पाण्याचे कण आहेत, ते अशा प्रकारे वरती जाण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे? आणि जे गरम पाणी आहे ते वरती जातं आणि त्यांच्या जागेवर जे थंड पाण्याचे पार्टिकल्स आहेत, ते असे खाली येतात. ठीक आहे? पुन्हा एकदा मी डायग्राम काढतो. हे भांडं आहे. आता गरम पाणी अशा प्रकारे वरती जातं आणि त्यांची जागा कोण घेतं? तर या भागातलं जे थंड पाणी आहे, ते त्याच्या खाली येतं. ठीक आहे? आणि अशा प्रकारे ती ती सायकल सुरू होते. गरम पाणी वर जातं, थंड पाणी खाली येतं. म्हणजे आपण जर बघितलं, तर एक प्रकारचं चक्र या पाण्याच्या भांड्यामध्ये तयार होतं. हे बघा, अशा प्रकारचं. अशा प्रकारचं चक्र त्या पाण्याच्या भांड्यामध्ये तयार होतं. ठीक आहे? आणि असं चक्र तयार झालं, की हळू ते जे गरम पाणी आहे, ते मिक्स होत जातं आणि थोड्या वेळाने पूर्णच्या पूर्ण पाणी गरम होतं. ठीक आहे? आता प्रश्न मी असा पण विचारू शकतो तुम्हाला, की थोडासा आपण प्रश्न बदलला तर तुम्हाला अजून एकदा व्यवस्थित समजेल, की एकाच ठिकाणी आग जरी आपण लावली, आपण पाणी गरम करताना आग कुठे लावतो? इथे लावतो. पण पाणी थोड्या वेळानंतर काय होतं? इथलं पण पाणी गरम होतं. याचं कारण काय? तर अशा प्रकारचं चक्र तयार होतं. ठीक आहे? तर या चक्राला आपण काय म्हणतो? कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन सायकल. या चक्राला आपण म्हणतो कन्व्हेक्शन सायकल. येस, बरोबर. आता कन्व्हेक्शन सायकल कुठे-कुठे तयार होते? हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे कन्व्हेक्शन सायकल हे पाण्यामध्ये पाणी किंवा कुठल्याही प्रकारचं लिक्विड असेल किंवा 2 नंबर म्हणजे कुठल्याही प्रकारचा गॅस असेल किंवा एअर असेल, तर यांच्यामध्ये अशा प्रकारची कन्व्हेक्शन सायकल तयार होते. ठीक आहे? मग जे आता आपण कमी दाबाचा पट्टा आणि जास्त दाबाचा पट्टा बघितला. आपण आता बघितलं होतं, की इथे हाय प्रेशर झोन होता. इथे लो प्रेशर झोन होता आणि एअर आपला जो वारा आहे, तो अशा प्रकारे हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहिला. त्यानंतर अशा प्रकारे हवा वरती उठली. थोड्या वेळानंतर थंड होऊन ती हाय प्रेशर झोनवर जाऊन बसली आणि अशा प्रकारचं चक्र सुरू झालं. याला सुद्धा आपण एटमॉस्फेरिक कन्व्हेक्शनल सायकल म्हणतो. एटमॉस्फेरिक एटमॉस्फेरिक कन्व्हेक्शनल कन्व्हेक्शनल सायकल. वातावरणामध्ये जी कन्व्हेक्शन सायकल तयार होते, तिला आपण म्हणतो एटमॉस्फेरिक कन्व्हेक्शन सायकल. कळलाय का सगळ्यांना? कमेंट करून सांगा. बऱ्याच लोकांचं म्हणजे बघा, थोडंसं विज्ञान काही लोकांना जरा प्रॉब्लेम येतो. विज्ञान समजून घेणं थोडंसं कठीण जातं बऱ्याच लोकांना. पण प्रामाणिकपणे सांगा. ज्याला समजलं नसेल त्याने प्रामाणिकपणे सांगा. मी समजून सांगेल पुन्हा एकदा. ओके? सो याला आपण कन्व्हेन्शनल सायकल म्हणतो. बरं.
आता पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2. आपण फ्रीज बघितला असेल. फ्रीज, ठीक आहे. फ्रीज मध्ये जे फ्रीझर असतं, जिथे आपण बर्फ तयार करायला ठेवतो, तो जो भाग असतो तो नेहमी वर का असतो? सांगा कमेंट करून. फ्रीज मध्ये बर्फ जिथे तयार होतो, तो नेहमी वर का असतो? हे हे जे मी प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, जसेच्या तसे प्रश्न तुम्हाला एमपीएससी मध्ये विचारले जाऊ शकतात किंवा समान अर्थाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुम्हाला विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीचं कारण विचारलं जातं, की असं जर होत असेल तर त्याचं कारण काय? अच्छा, गॅस हलका असेल म्हणून. ओके. ओके. आता बरेच लोकं याचं उत्तर नाही देऊ शकणार, कारण की ते इमॅजिन करणं बऱ्याच लोकांना कठीण जात असेल. पण याचं उत्तर मीच तुम्हाला सांगतो. याचं उत्तर मीच तुम्हाला सांगतो, की फ्रिजमध्ये येस, व्हेरी गुड. फ्रिजमध्ये सुद्धा कन्व्हेक्शन सायकल कन्व्हेक्शन सायकल तयार होते. कशी तयार होते? आता बघा, हा जो फ्रीजवाला जो भाग आहे, फ्रीझर, आपण काही-काही लोकं याला फ्रीझर म्हणतो. ठीक आहे. जिथे बर्फ तयार होतो त्याला आपण फ्रीझर म्हणतो. तर तो वर ठेवल्याने काय होतं, त्याचं तापमान तुम्हाला माहिती आहे, की 4 डिग्री सेल्सियस पेक्षा कमी असतं. म्हणून पाण्याचा बर्फ होतो. मग आता फ्रीझरच्या आसपासची जी हवा असते, फ्रीझरच्या आसपासची जी हवा असते, ती फ्रीझरच्या संपर्कात येते आणि तिचं तापमान कमी होतं. तापमान कमी झालं तर काय होईल? तिचं जे घनता आहे, तिची घनता वाढेल. घनता वाढली तर काय होईल? त्या हवेचं वजन सुद्धा वाढेल. वजन वाढलं तर काय होईल? ती जी हवा आहे, फ्रीझरच्या आसपासची हवा, ती खाली येण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे. ठीक आहे? मग आता खाली येताना तिच्या संपर्कात जे काही येतं, उदाहरणार्थ आपण एक ॲपल ठेवलेला आहे. उदाहरणार्थ आपण इथे एक ॲपल ठेवलेला आहे थंड होण्यासाठी. मग ती जी हवा आहे त्या ॲपलच्या संपर्कात येईल. मग ती हवा त्या ॲपलमधली सगळीच्या सगळी हीट काढून घेईल. आता ॲपलमधली हीट काढून झाल्यामुळे ती जी हवा आहे ती पुन्हा गरम होईल आणि ती वरती जाईल. आणि अशा प्रकारे कन्व्हेक्शन सायकल त्या फ्रिजमध्ये तयार होईल. तर अशा प्रकारची कन्व्हेक्शन सायकल तयार होणे, याच हेतूने जे फ्रीझर आहे ते नेहमी वर ठेवलं जातं. कळलंय का सगळ्यांना? कमेंट करून सांगा. बरोबर? या सर्व गोष्टींच्या मागे कन्व्हेक्शन सायकलच आहे. लक्षात घ्या. ठीक आहे? मग तुम्हाला मी सांगितलंय, आता कन्व्हेक्शन हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बघा, फ्रीझर इथे आहे. फ्रीझर वर ठेवलेला आहे. फ्रीझर वर ठेवल्यामुळे फ्रीझरच्या आसपासची जी हवा आहे, फ्रीझरच्या आसपासची जी हवा आहे, ती काय होईल? तिचं तापमान, टेम्परेचर कमी होऊन जाईल. टेम्परेचर कमी झालं तर काय होईल? ती आकुंचन पावेल. कोणत्याही वस्तूचं जर टेम्परेचर तुम्ही कमी केलं तर ती आकुंचन पावते. आकुंचन पावल्यामुळे काय होतं? तिचे जे कण आहेत ते अगदी जवळ यायचा प्रयत्न करतात. ठीक आहे? आणि आकुंचन पावलं की जवळ आले की त्याची जी घनता आहे, घनता, ती वाढायला लागते. घनता म्हणजे काय? की 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या क्षेत्रफळामध्ये किती वाऱ्याचे कण, किती हवेचे कण मावतात. कमी कण मावले तर कमी घनता, जास्त कण मावले तर जास्त घनता. अशा प्रकारचा तो कन्सेप्ट असतो. मग घनता वाढली की वजन वाढतं हवेचं, आणि वजन जर वाढलं तर ती हवा खाली जायला सुरुवात करते. हवा जड होते आणि अशा प्रकारे ती खाली जायचा प्रयत्न करते.
मग आता खाली काय ठेवलेलं असतं आपण ॲपल किंवा फळभाज्या आपण ठेवलेल्या असतात. ठीक आहे. ॲपल असतं, फळभाज्या असतात किंवा काहीतरी लिक्विड्स असतात, लोणचे वगैरे असतात, काय-काय वेगवेगळे प्रकार असतात. मग ती जी हवा जड हवा आहे, थंड झालेली हवा आहे, ती त्यांच्या संपर्कात येते. या सगळ्याच्या आजूबाजूने ती हवा जाते अशी आणि सगळ्यांमधली हीट काढून घेते. हीट काढून घेतल्याने काय होतं, ह्या ज्या वस्तू आहेत, ह्या स्वतः थंड होतात. पण स्वतःची जी हीट आहे, ती हवेला देऊन टाकतात. मग हवा गरम होते. यांच्या संपर्कात आल्यामुळे हवा गरम होते आणि हवा गरम झाल्यामुळे ती अशा प्रकारे वरती जायचा प्रयत्न करते. ठीक आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे, की हवा गरम झाली की ती वरती जाते. आणि अशा प्रकारे गरम हवा पुन्हा त्या फ्रीझरच्या संपर्कात येते आणि अशा प्रकारचं एक चक्र तयार होतं, ज्याला आपण म्हणतो कन्व्हेक्शन सायकल. कळलंय का सगळ्यांना आता सांगा? इंद्रजित नलावडे, कळलं तुम्हाला? इंद्रजित? ओके, ओके. बाकीच्यांना पण कळालं? ज्यांना शंका होती कळालं त्यांना? ओके. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर अशाच प्रकारचं जे कन्व्हेक्शनल सायकल आहे, कन्व्हेक्शन सायकल हे वातावरणात तयार होतं. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ज्याला आपण म्हणतो हाय प्रेशर बेल्ट, तर कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत त्याला आपण म्हणतो लो प्रेशर बेल्ट, हवा वाहते आणि अशा प्रकारे एक चक्र वातावरणामध्ये सुरू होतं. त्याला आपण म्हणतो कन्व्हेक्शन सायकल. आणि ही जी कन्व्हेक्शन सायकल आहे, ती वेगवेगळ्या पद्धतीने जे आपल्या वातावरणामध्ये वेगवेगळे फेनॉमेनन्स आहेत, वेगवेगळे जे काही घडामोडी आहेत, ह्या सगळ्या घडामोडींना ही कन्व्हेक्शन सायकल जबाबदार असते. ठीक आहे. त्यानंतर आता इथपर्यंत झालं. आता आपण बघूयात, की पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी कशाप्रकारे प्रेशर बेल्ट तयार होतात. ठीक आहे. मग आता एकाने प्रश्न विचारला होता तुमच्यापैकी, की "सर हा जास्त दाबाचा पट्टा का तयार होतो आणि कमी दाबाचा पट्टा का तयार होतो?" तर याच्यामागे सन हा जबाबदार असतो. सूर्य जबाबदार असतो. सूर्य कसा जबाबदार असतो? तर सूर्यकिरण कसे पडतात त्याच्यावर डिपेंड असतं, की त्या जागेचं तापमान काय राहील. ठीक आहे. एखादी जागा असेल, तर तिच्यावर अशा प्रकारे डायरेक्ट सूर्य पडतो. ठीक आहे. डायरेक्ट सूर्य पडतो म्हणजे काय 90 अंशाचा कोन तिथे तयार होतो. सूर्यकिरण आणि पृथ्वीचा पृष्ठभाग या दोघांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. पण पृथ्वीवरचे काही भूभाग असे आहेत, की जिथे सूर्यकिरण हे तिरपे पडू लागतात. सूर्यकिरण तिरपे पडू लागतात. म्हणजे काय? तर सूर्यकिरण आणि पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यामधला जो कोन आहे, तो 90 अंशापेक्षा कमी असतो. 90 पेक्षा कमी असतो. आणि म्हणून जिथे जिथे पण सूर्यकिरण 90 अंशापेक्षा कमीने पडतात, तिथे तापमान हे तुलनात्मकदृष्ट्या कमी असतं. जिथे सूर्यकिरण 90 अंशाने पडतात, तिथे तापमान हे फार जास्त असतं. ठीक आहे. मग आता जिथे तापमान जास्त, तुम्हाला माहिती आहे, की तिथे दाब कमी. जिथे तापमान जास्त असतं, तिथे दाब कमी असतो. बरोबर. तापमान आणि दाब यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असते. तापमान आणि दाब यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं. आता तापमान जिथे कमी आहे, तिथे दाब हा जास्त असतो. ठीक आहे. आता तुम्ही कमेंट करून सांगू शकता का मला, की पृथ्वीमध्ये असे कोणते भूभाग आहेत, की जिथे 90 अंशाने सूर्यकिरण पडतात आणि जिथे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो? कमेंट करून सांगू शकता का मला? येस, सौरभ, विषुववृत्त. व्हेरी गुड. ओके. जर आपण आपली पृथ्वी बघितली, सागर, व्हेरी गुड. जर आपण आपली अशी ही पृथ्वी बघितली, तर तिचं हे इक्वेटर आहे 0 डिग्रीला. याला आपण म्हणतो विषुववृत्त.
ठीक आहे. आणि विषुववृत्तीय जो पट्टा आहे, तो पट्टा म्हणजे काय? विषुववृत्तीय पट्टा म्हणजे काय? 0 डिग्री ते 5 डिग्री उत्तर आणि 0 डिग्री ते 5 डिग्री दक्षिण हा जो पट्टा आहे, याला आपण म्हणतो विषुववृत्तीय पट्टा. आणि हा जो पट्टा आहे, याच्यामध्ये जवळ-जवळ वर्षभर हे जे सूर्यकिरण आहे, ते 90 अंशाने पडत असतात, डायरेक्ट पडत असतात. त्यामुळे ह्या पूर्णच्या पूर्ण एरियामध्ये तापमान हे सरासरीपेक्षा नेहमी जास्त असतं. पृथ्वीच्या इतर भागांच्या तुलनेमध्ये पृथ्वीच्या इतर भागांच्या तुलनेने इथे तापमान खूप जास्त असतं. आणि याला आपण म्हणतो विषुववृत्तीय पट्टा. ठीक आहे? विषुववृत्तीय विषुववृत्तीय पट्टा. ठीक आहे? आणि इथे काय असतं, मी जसं-जसं तुम्हाला सांगतोय तसं-तसं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. इथे तापमान पृथ्वीमध्ये पृथ्वीच्या इतर भागांच्या तुलनेने तापमान नेहमी जास्त असतं. का? कारण की इथे सूर्यकिरण डायरेक्ट पडत असतात, 90 अंशाने पडत असतात. म्हणून हे तापमान खूप जास्त असतं आणि तापमान जास्त असल्या कारणाने दाब हा नेहमी कमी असतो. कमी दाबाचा पट्टा इथे तयार होतो. ठीक आहे? त्यानंतर आता सूर्यकिरण इनडायरेक्टली कुठे पडतात? म्हणजे 90 अंशापेक्षा कमी कुठे पडतात? तर हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, तर मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. की डायरेक्ट सनलाईट म्हणजे काय आणि इनडायरेक्ट सनलाईट म्हणजे काय? डायरेक्ट सनलाईट आणि इनडायरेक्ट सनलाईट. जर हा सूर्य आहे आपला, हा सन आहे. तर आता हे सूर्यकिरण इथे डायरेक्ट पडत असतील. इथे डायरेक्ट पडणार सूर्यकिरण. मग हा जर असा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, तर इथे 90 अंशाचा कोन तयार होतो. ठीक आहे? आणि जर आपण ध्रुवांवर बघितलं, म्हणजे ध्रुव म्हणजे काय? एक्झॅक्टली ध्रुव नाही, पण 66 अंश 66 66.5 अंश उत्तर आणि 66.5 अंश दक्षिण 66 अंश उत्तर आणि 66 अंश उत्तर हे जे पट्टे आहेत, म्हणजे मी आता इथे निळ्या रंगाने इथे तुम्हाला कलर करून दाखवतो. हा पट्टा, हा पट्टा. दक्षिण ध्रुव जर बघितलं तर हा पट्टा आणि उत्तर ध्रुव बघितलं तर हा पट्टा. ठीक आहे? आता जे निळे पट्टे तुम्हाला दिसत आहेत, तिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असतात. 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र. अशा प्रकारे तिथे चालतं. का? कारण की सूर्यकिरण तिथे पोहोचू शकत नाही. याचं कारण काय? की आपलं जे अक्ष आहे ते वक्र आहे. आपलं जे ॲक्सिस आहे ते 23.5 अंशाने झुकलेलं आहे. ठीक आहे? म्हणून हे जे उत्तर ध्रुव आहेत आणि दक्षिण ध्रुव आहेत, इथे वर्षभर तापमान हे खूपच कमी असतं. कारण सूर्यकिरण तिथे डायरेक्टली पोहोचू शकत नाही आणि म्हणून तापमान कमी असल्यामुळे तापमान अतिशय कमी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, की तापमान आणि दाब यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं आणि म्हणून ध्रुवीय प्रदेशांमध्ये उच्च दाबाचे पट्टे किंवा जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. ठीक आहे? तापमान टी म्हणजे काय? तापमान, टेम्परेचर. पी म्हणजे काय? प्रेशर किंवा दाब. तर तापमान आणि दाब यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं. म्हणजे तापमान जर कमी असेल, तर उच्च दाबाचा पट्टा तयार होईल. आणि जिथे तापमान खूप जास्त असतं, तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होईल. बरोबर. याला आपण म्हणतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल.
किंवा मराठीमध्ये आपण याला म्हणतो व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाण. कळालाय का सगळ्यांना? उत्तर ध्रुव म्हणजे ध्रुवीय प्रदेश, त्याला म्हणजे पूर्ण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जो प्रदेश आहे, म्हणजे पूर्ण पृथ्वी जर आपण बघितली तर हा पूर्ण 66 आणि अर्धा म्हणजे 66.5 अंश उत्तर, म्हणजे हा पूर्णचा पूर्ण पट्टा जर तुम्ही बघितला तर इथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. ठीक आहे. हा जर पट्टा आपण बघितला 66 सॉरी 66.5 डिग्री साऊथ, हा जर आपण भूभाग बघितला तर इथे सुद्धा 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. तर याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. याचं कारण शॉर्टमध्ये तुम्ही समजून घ्या, की जे आपलं ॲक्सिस आहे, ही जर आपली पृथ्वी आहे, तर हे तिचं जॉमेट्रिक ॲक्सिस आहे. भूमितीय ॲक्सिस आहे. पण भूमितीय ॲक्सिस सरळ जरी असलं, तरी भौगोलिक ॲक्सिस हे असं अशा प्रकारे झुकलेलं आहे. किती अंशाने झुकलेलं आहे? 23.5 अंशाने झुकलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचं 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र आपल्या पृथ्वीवर तयार होतात. ठीक आहे? बरं. आता आपल्या पृथ्वीचं आपण बघितलं, विषुववृत्तीय पट्टा बघितला आणि जे ध्रुवीय पट्टे आहेत ते बघितले. ठीक आहे. 66 66.5 अंश उत्तर आणि 66.5 अंश दक्षिण हे जे पट्टे आहेत त्यांना आपण ध्रुवीय पट्टे म्हणतो. ठीक आहे. बरं, अजून एक पट्टा आहे, तो म्हणजे बघा, याला हा आपला इक्वेटर आहे, विषुववृत्त आहे आणि 23.5 अंश उत्तरेकडे आणि 23.5 अंश दक्षिणेकडे. व्यवस्थित समजून घ्या. 23.5 अंश 23.5 अंश उत्तरेकडे आणि 23.5 अंश दक्षिणेकडे. ठीक आहे. हे आहेत मकरवृत्त आणि कर्कवृत्त. कर्कवृत्त आणि मकरवृत्त. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे. कॅन्सर म्हणजे काय? कर्कवृत्त आणि कॅप्रिकॉर्न म्हणजे काय? मकरवृत्त. हा. ठीक आहे. सो इथे काय होतं आता बघा. इथे इथे जो दाबाचा पट्टा तयार होतो, तो जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. ठीक आहे. कसा तयार होतो? याला आपण म्हणतो सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. आता हे जर समजून घ्यायचं झालं तर कसं समजेल? तर कमी दाबाचा जो पट्टा आहे आपला, हा जो आपला विषुववृत्तीय पट्टा आहे, या विषुववृत्तीय पट्ट्यावरून हवा वरती उठते आणि इथे खाली बसायचा प्रयत्न करते. अशा प्रकारे. ठीक आहे. जे कन्व्हेक्शन सायकल मी तुम्हाला सांगितली होती आत्ता. ठीक आहे. तशा प्रकारची कन्व्हेक्शन सायकल इथे तयार होते आणि अशा प्रकारचं हवेचं जे सर्क्युलेशन आहे, ते इथे तयार होतं. ठीक आहे. जो आपला विषुववृत्त पट्टा आहे, तो कमी दाबाचा पट्टा असतो. कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे त्याच्यावरून हवा वरती उठते आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर ती हवा थंड होते आणि या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या वरती आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नच्या वरती ती खाली बसायचा प्रयत्न करते. म्हणून इथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. इथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. ठीक आहे. मी 1 मिनिटं तुम्हाला काही डायग्राम्स दाखवतो. त्या डायग्राममधून तुम्हाला सगळं क्लिअर होईल. सो ह्या डायग्रामवरून तुम्हाला सगळं समजून घ्यायचं आहे, की तुम्हाला आता इथे दिसतं आहे. हा इक्वेटोरियल बेल्ट आहे. याला आपण म्हणू विषुववृत्तीय पट्टा. ठीक आहे. हा इक्वेटोरियल बेल्ट आहे. आपण याला म्हणू विषुववृत्तीय पट्टा. कोणता? हा मी इथे तुम्हाला पिवळ्या रंगाने कलर करून दाखवतोय. हा आपला विषुववृत्तीय पट्टा आहे. ठीक आहे. इथे काय होतं? इथे जे सूर्यकिरण आहे ते डायरेक्ट पडतात. त्याच्यामुळे इथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. ठीक आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे इथून हवा जी आहे ती अशा प्रकारे वरती उचलली जाते. थोड्या अंतरावर गेल्यानंतर ती थंड होते आणि ती शेजारच्या भागामध्ये इथे खाली बसायचा प्रयत्न करते. जसं खाली होतं दक्षिण गोलार्धात तसंच उत्तर गोलार्धात देखील होतं अशा प्रकारे. ठीक आहे. जिथे कमी दाबाचा पट्टा आहे तिथून हवा वरती उठते आणि खाली जायचा प्रयत्न करते. जास्त दाबाच्या पट्ट्यावर ती खाली जायचा प्रयत्न करते. अशा प्रकारे 2 जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. ठीक आहे. आता याला आपण काय म्हणतो? सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. हा जो पट्टा इथे तयार झालेला आहे. हा जो आपण पट्टा इथे बघतो आहोत, जो मी काळ्या रंगाने तुम्हाला दाखवतो आहे इथे. याला आपण म्हणतो सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. ठीक आहे. सब ट्रॉपिकल म्हणजे काय? ट्रॉपिकच्या पलीकडचा. ट्रॉपिक्सच्या पलीकडचा. ट्रॉपिक म्हणजे काय? आपण 2 ट्रॉपिक्स बघितले आहेत. एक म्हणजे कर्कवृत्त आणि दुसरा म्हणजे मकरवृत्त. या दोघांना आपण म्हणतो ट्रॉपिक्स. ठीक आहे. आता या ट्रॉपिक्सच्या वरती अशा प्रकारचा जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणून आपण त्यांना म्हणतो सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. ठीक आहे. आपण या दुसऱ्या एका डायग्राममध्ये पण बघू शकतो इकडे. ठीक आहे. ही डायग्राम तुम्हाला दिसत असेल. हा इथे इक्वेटर आहे. ठीक आहे. इक्वेटर म्हणजे काय? विषुववृत्त. विषुववृत्त म्हणजे काय? 0 डिग्री. जी पृथ्वीची डायग्राम आहे मी तुम्हाला अशी आडवी दाखवलेली आहे. इथे 0 डिग्री म्हणजे विषुववृत्त आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं इथे, इथे काय ध्रुवीय प्रदेश आहे. ध्रुवीय प्रदेश आहे. ठीक आहे. तर इथे म्हणजे इथे हा उत्तर गोलार्ध आहे म्हणून हा उत्तर ध्रुव आहे. ठीक आहे. जे उत्तर गोलार्धात घडतं आहे तेच दक्षिण गोलार्धात घडणार आहे. आता तुम्हाला या डायग्राममध्ये दिसतं आहे, की हवा कशा प्रकारे गरम होते आहे आणि ती कशा प्रकारे वरती जाते आहे. पाहू शकताय का तुम्ही? कमेंट करून सांगा. कळतंय का तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? ओके. रोहन, राजू, विशाल, रितेश, शुभंकर, ओमकार, माहेश्वरी, तन्वीर, इंद्रजीत, सागर, विष्णू, सौरभ, रितिका. ओके. व्हेरी गुड. सो इथे अशा प्रकारे उच्च दाब म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. अक्षय, ओके. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दाब हा कमी असल्यामुळे हवा वरती उठते आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर हवा थंड होण्याचा प्रयत्न करते. आता बघा, थोड्या अंतरावर गेल्यानंतर हवा कशा प्रकारे थंड झालेली आहे बघा. हवा थंड झालेली कशाने दाखवलंय? निळ्या पट्ट्याने दाखवलेली आहे. गरम हवा लाल पट्ट्याने दाखवलेली आहे आणि म्हणजे जी थंड हवा आहे ती निळ्या पट्ट्याने दाखवलेली आहे. अशा प्रकारे वरती गेल्यानंतर थोड्या अंतराने ते हवा थंड होते आणि ती खाली बसायचा प्रयत्न करते आणि ती कुठे खाली बसते? तर अशा प्रकारे हा जो आपला हा बेल्ट आहे. ठीक आहे. कुठे बसते ती? 30 अंश उत्तरेकडे. 30 अंश उत्तरेकडे. आता ज्या प्रकारे उत्तर गोलार्धात घडतं आहे, त्याच प्रकारे दक्षिण गोलार्धात पण घडतं आहे. आपण जर या ठिकाणी असा आरसा ठेवला, तर त्या आरशामध्ये जे दिसेल ते पूर्णच्या पूर्ण तिकडे दक्षिण गोलार्धात घडणार आहे. उत्तर गोलार्धात जे घडतं त्याची एक्झॅक्ट कॉपी दक्षिण गोलार्धात घडते. बरोबर? मग आता ही जी थंड हवा आहे, ती कुठे जाऊन बसते? इथे 30 अंश उत्तरेकडे ती खाली बसायचा प्रयत्न करते. ठीक आहे. आणि बघा इथे एक पट्टा तयार झालेला असतो. तो कमी दाबाचा पट्टा असतो. तिथे दाब कमी असतो. ठीक आहे. दाब कमी असल्यामुळे तिथली जी हवा आहे, ती पुन्हा इथून वरती उठायचा प्रयत्न करते. वरती गेल्यानंतर ती हवा थंड होते आणि अशा प्रकारे ती खाली बसायचा प्रयत्न करते. आणि अशा प्रकारचं चक्र पुन्हा सुरू होतं. इकडून या ठिकाणी जी हवा गेलेली असते, ती इथे येऊस्तोवर थंड होते आणि थंड झाली, की ती उत्तर गोलार्धामध्ये जो उत्तर ध्रुव आहे, तिथे खाली बसायचा प्रयत्न करते. आता ही हवा इथे खाली बसते, म्हणून इथे जो प्रेशर बेल्ट आहे, तो हाय प्रेशर बेल्ट असतो.
उत्तर ध्रुवावर नेहमीच तापमान कमी असल्यामुळे, तापमान नेहमीच खूप कमी असतं, त्यामुळे प्रेशर हे नेहमी जास्त असणार. म्हणजे इथे उच्च दाबाचा पट्टा तयार होणार. हाय प्रेशर बेल्ट तयार होणार. आणि हाय प्रेशर बेल्ट तयार झाल्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय होतं, की आता इथे तुम्हाला माहिती आहे हा लो प्रेशर बेल्ट आहे. तर नेहमी हाय प्रेशर बेल्टकडून लो प्रेशर बेल्टकडे वारा जाईल. ठीक आहे. आता इथून, इथून जी हवा वरती उठली होती, ती इथपर्यंत येऊस्तोवर थंड होईल आणि पुन्हा इथे काय होईल? अशा प्रकारे, अशा प्रकारचं चक्र तयार होईल. ठीक आहे. ही जी हवा इकडून इथे आली होती, इथे ती खाली बसायचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे ती हवा वाहील. तिला आपण वारा म्हणू. अशा प्रकारे चक्र तयार होईल. तर जर आता तुम्हाला कळलं असेल, तर अल्टरनेट हाय प्रेशर झोन, लो प्रेशर झोन तयार होतात. ठीक आहे. आता जर तुम्हाला मी दुसरी डायग्राम दाखवली. बघा. आता जर तुम्हाला या डायग्राममध्ये दिसत असेल, की हे इक्वेटर आहे. इक्वेटर. इक्वेटर म्हणजे काय? विषुववृत्त 0°. तिथे तापमान नेहमी जास्त असतं आणि म्हणून जे प्रेशर आहे, दाब आहे, तो नेहमी कमी असतो. म्हणून तिथे कमी दाबाचा पट्टा. आता लाल एरो म्हणजे काय? तापमान जास्त. लक्षात घ्या. लाल एरो म्हणजे तापमान जास्त. आता लाल एरो कुठे दाखवतात? वरती दाखवतात. म्हणजे हवा काय करेल? तिथून वरती उठेल. हे जे आहे, ते जे निळे एरो आहेत म्हणजे थंड हवा आणि ते खाली बसतात म्हणजे काय? तिथे जास्त दाबाचा पट्टा तयार होईल. इथे काय दाखवतायत? इथे लाल एरो आहेत आणि ते वरती जायचा प्रयत्न करतात म्हणजे इथे कमी दाबाचा पट्टा, लो प्रेशर झोन. ठीक आहे. इथे पुन्हा जे एरो आहेत ते खालच्या दिशेला दाखवतायत आणि निळे आहेत म्हणजे काय? इथे हाय प्रेशर झोन. ठीक आहे. आता बघा. हे जर तुम्हाला कळलं असेल आतापर्यंत, तर ह्या सर्व पट्ट्यांना आपण काही नावं दिलेली आहेत. काय नावं दिलेली आहेत? 0°च्या जवळ जो पट्टा तयार होतो, त्याला आपण म्हणतो इक्वेटोरियल इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. त्याच्यानंतर इथे जो पट्टा तयार होतो, कुठे? 30° उत्तरेकडे आणि 30° दक्षिणेकडे. 30° दक्षिणेकडे. जो पट्टा 30° उत्तरेकडे तयार होतो, तोच पट्टा 30° दक्षिणेकडे पण तयार होतो. त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. ठीक आहे. त्यानंतर आता इथे बघा. इथे. इथे काय आहे? 60° उत्तर आणि 60° दक्षिण. ठीक आहे. इथे जो पट्टा तयार झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो? तर सब पोलर लो प्रेशर बेल्ट. सब पोलर लो प्रेशर बेल्ट. म्हणजे तिथे कमी दाबाचा पट्टा आहे. म्हणून लो प्रेशर बेल्ट. आणि आता इथे किती? 90° उत्तर आणि 90° दक्षिण. ठीक आहे. जो पट्टा उत्तर गोलार्धात तयार झाला, तोच पट्टा दक्षिण गोलार्धात तयार होणार. ठीक आहे. आणि त्याला आपण काय म्हणू? तर पोलर हाय. पोलर हाय. ठीक आहे. आता आता याची मराठीतून नावं तुम्हाला पाहिजे असतील, तर इक्वेटोरियल म्हणजे काय? विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. त्याच्यानंतर आता सब ट्रॉपिकलला काय म्हणाल? सब ट्रॉपिकल जास्त दाबाचा पट्टा. सब पोलर कमी दाबाचा पट्टा. पोलर हाय म्हणजे पोलर जास्त दाबाचा पट्टा. पोलर हाय. आणि अशामुळे जर तुम्हाला आता हे कळलं असेल, पूर्णच्या पूर्ण डायग्राम कळली असेल, तर आता आपल्याला पूर्ण पृथ्वीचं जे चित्र आहे ते क्लिअर होणार आहे. बघा. आता इथे तुम्हाला सगळं दिसत असेल. हा बघा. हा
विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, हा सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट, हा सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट, याला आपण मिड लॅटिट्यूड पण म्हणतो, मिड लॅटिट्यूड हाय प्रेशर बेल्ट पण म्हणतो. ठीक आहे. हा जो आहे सब पोलर लो प्रेशर बेल्ट. तसाच दक्षिण भागामध्ये सब पोलर लो प्रेशर बेल्ट आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये पोलर हाय प्रेशर बेल्ट, पोलर हाय प्रेशर बेल्ट. असे किती पट्टे तयार होतात? 1 2 3 4 5 6 आणि 7 पट्टे तयार होतात. यांना आपण म्हणतो वैश्विक दाबाचे पट्टे, ग्लोबल प्रेशर बेल्ट्स. वैश्विक पातळीवर जे दाबाचे पट्टे तयार होतात, कमी जास्त दाबाचे पट्टे तयार होतात, त्यांना आपण म्हणतो वैश्विक दाबाचे पट्टे. सगळ्यांना कळलं आहे का? मला सांगा कमेंट करून. सो वरती 3, खाली 3 आणि मधला 1 असे 7 पट्टे तयार होतात, वैश्विक दाबाचे पट्टे. आता याला जर अजून वेगळ्या अँगलनी बघायचं असेल तर ही डायग्राम बघा. अशा प्रकारे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल की वातावरणामध्ये कसे चक्र तयार होतात. जे कन्व्हेक्शन सायकल मी तुम्हाला सांगितलं होतं ते कशा प्रकारे तयार होतात तुम्ही इथे बघू शकता. इथे तुम्हाला व्यवस्थित कळेल. या डायग्राम मध्ये तुम्हाला खूप व्यवस्थित कल्पना येईल की पृथ्वीवर आपल्या आजूबाजूला काय घडत असतं. ठीक आहे. हा इक्वेटर आहे, म्हणजे विषुववृत्त आहे. हा 30 अंश उत्तर, 60 अंश उत्तर आणि हा उत्तर ध्रुव. ठीक आहे. हे जे चक्र आहे याला आपण म्हणतो हॅडली सेल, या चक्राला आपण म्हणतो फेरेल सेल आणि या चक्राला आपण म्हणतो पोलर सेल. ठीक आहे. हॅडली सेल हा कुठे तयार होतो? हा या विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यापासून तर सब ट्रॉपिकल हाय या 2 पट्ट्यामध्ये हे जे चक्र तयार होतं आपण त्याला म्हणतो हॅडली सेल. ठीक आहे. सब ट्रॉपिकल हाय पासून तर सब पोलर लो पर्यंत हे जे चक्र आहे त्याला आपण म्हणतो फेरेल सेल, फेरेल सेल. आणि पोलर रिजनच्या जवळ किंवा ध्रुवीय प्रदेशाच्या जवळ जो पट्टा तयार होतो त्याला आपण म्हणतो पोलर सेल. हे नावं लिहून घ्या, हे पाठ करून घ्या, हे तुम्हाला विचारले जातील. राज्यसेवा, विशेष करून राज्यसेवा पूर्व परीक्षा, या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. खूप महत्त्वाचे हे कन्सेप्ट्स आहेत. हॅडली सेल म्हणजे काय, फेरेल सेल म्हणजे काय, पोलर सेल म्हणजे काय. मग तुम्हाला विधानं दिले जातील की ध्रुवीय प्रदेशापासून 30 अंश उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जो पट्टा तयार होतो, हा पट्टा याला आपण काय म्हणतो तर हॅडली सेल म्हणतो. फेरेल सेल कोणाच्या कोणाच्या मध्ये तयार होतो किंवा पोलर सेल कुठे कुठे तयार होतो हे तुम्हाला विचारलं जाईल. हा कमी दाबाचा पट्टा आहे, हा लो प्रेशर बेल्ट आहे. ठीक आहे. हा लो प्रेशर बेल्ट आहे. हा किती आहे? हा हाय प्रेशर बेल्ट आहे. हा पुन्हा लो प्रेशर बेल्ट आहे आणि हा हाय प्रेशर बेल्ट आहे. ठीक आहे. सो इक्वेटर म्हणजे आपला विषुववृत्त पासून 30 डिग्री उत्तर याच्यामध्ये हे जे चक्र तयार झालेलं आहे, हवा ज्या प्रकारे अशी फिरते, अशी गोल फिरते हवा, बरोबर. तर 0 डिग्री ते 30 डिग्री याच्यामध्ये जे चक्र तयार होतं त्याला आपण म्हणतो हॅडली सेल. 30 डिग्री ते 60 डिग्री यांच्यामध्ये जे चक्र तयार होतं त्याला आपण म्हणतो फेरेल सेल. आणि 60 डिग्री ते 90 डिग्री, 90 डिग्री म्हणजे काय? ध्रुवीय प्रदेश. यांच्यामध्ये अशा प्रकारचं जे चक्र चालतं त्याला आपण म्हणतो पोलार सेल. ठीक आहे. कळलं शुभंकर आता सगळ्यांना? शुभंकरला आणि बाकीच्यांना कळलंय का? रेन बघा, तुम्हाला हे जे क्लाउड दिसत आहेत तुम्हाला,
क्लाउड्स ते इथे पण दिसत आहेत आणि इथे पण दिसत आहेत. ठीक आहे. तर जिथे जिथे तुम्हाला क्लाउड दिसत आहेत तिथे तिथे रेनफॉल होणार, तिथे तिथे पाऊस पडणार. आता पाऊस पडेल किंवा नाही हे कशावर डिपेंड असतं, तर दाब किती आहे त्या ठिकाणी, दाब किती आहे त्याच्यावर डिपेंड असतं. जिथे कमी दाब असेल, जिथे पण कमी दाब असेल आणि अ, दाब मोजण्यासाठी, अच्छा ठीक आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलतो. पण ज्या ठिकाणी दाब अतिशय कमी असेल त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जिथे पण दाब कमी होतो तिथे पाऊस पडण्याची शक्यता असते. मग आता इथे या क्षेत्रामध्ये दाब कमी आहे आणि या क्षेत्रात दाब कमी आहे. तर त्या ठिकाणी पाऊस पडेल. दाब म्हणजे प्रेशर. येस, मोनाली. आता बघा, दाब मोजण्यासाठी आपल्याकडे उपकरण कोणतं? तर त्याला आपण म्हणतो बॅरोमीटर. बॅरोमीटर. वातावरणीय दाब किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी आपल्याकडे जे उपकरण असतं त्याला आपण म्हणतो बॅरोमीटर. ठीक आहे. आता बॅरोमीटर मधलं जे रीडिंग आहे, बॅरोमीटर मधलं जे रीडिंग आहे ते जर कमी 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 होत गेलं तर याचा अर्थ तिथे आता पाऊस पडणार आहे. एकदम कमी कमी वेळामध्ये जर हे रीडिंग कमी कमी झालं, या रीडिंग मध्ये जर जास्त घसरण झाली कमी वेळामध्ये, तर याचा अर्थ थोड्याच वेळात आता तिथे पाऊस येणार आहे. कारण की कमी दाबाचा पट्टा म्हणजे हमखास तिथे पाऊस पडणार आहे. हे हे समीकरण आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल. कसा प्रश्न आता तुम्हाला सांगतो. प्रश्न की एखाद्या ठिकाणी, एका ठिकाणी एका ठिकाणी बॅरोमीटर चे रीडिंग घेतल्यास, बॅरोमीटरने तपासणी केल्यास, बॅरोमीटर दाब दाब कमी होताना दाखवत आहे. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? ऑप्शन 1. ठीक आहे. पाऊस पडणार नाही. ऑप्शन 2. पाऊस लवकर पडेल. ऑप्शन 3. असे 3 आणि 4 असे काही ऑप्शन देतील तुम्हाला. सो एखाद्या ठिकाणी बॅरोमेट्रिक, हां, बरोबरच. याचं उत्तर 2 आहे. बॅरोमीटरमध्ये जर दाब पटापट कमी होत असेल, कमी वेळामध्ये जास्त घसरण होत असेल, तर कमी वेळामध्ये जर दाब कमी होत असेल, दाबामध्ये घसरण होत असेल, तर पाऊस लवकर पडणार. हे त्याचं चिन्ह असतं. आणि जर बॅरोमीटरमध्ये दाब जास्त दाखवत असेल, जिथे उच्च दाबाचा पट्टा असेल, तिथे पाऊस पडणार नाही आणि तिथे वातावरण हे नेहमी शांत असणार. तिथे वादळ येणार नाही, वारं येणार नाही, पाऊस पडणार नाही, विजा कडाडणार नाही, काही होणार नाही. ठीक आहे? कळालं सगळ्यांना? म्हणजे कमी दाबाचा पट्टा म्हणजे हमखास पावसाची शक्यता. हमखास पावसाची खात्री म्हणजे कमी दाबाचा पट्टा. जास्त दाब जिथे असेल तिथे पाऊस अजिबात पडणार नाही. आता इथे तुम्हाला दिसतोय का पाऊस? इथे तुम्हाला अजिबात ढग पण नाही दिसणार आणि तुम्हाला पाऊस पण नाही दिसणार. बरोबर, बरोबर. टेम्परेचर आणि प्रेशर, तापमान आणि दाब यांच्यामध्ये नेहमी व्यस्त प्रमाण असतं किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ते एकमेकाशी असतात. तापमान जास्त तर दाब कमी. तापमान कमी तर दाब जास्त. अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये रिलेशन आहे. ठीक आहे? इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलं? हॅडली सेल कशाला म्हणतात? फेरेल सेल कशाला म्हणतात? पोलर सेल कशाला म्हणतात? हे कळलं सगळ्यांना? आता अजून एक सेल आहे. अजून एक सेल आहे. त्याचं नाव आहे वॉकर सेल. वॉकर सेल.
आता वॉकर सेल आणि यांच्यामध्ये काय फरक आहे? आता बघा, पहिले ह्या तिघांचे वैशिष्ट्य बघा तुम्ही. ह्या तिन्ही हॅडली सेल, फेरेल सेल आणि पोलर सेल यांचं वैशिष्ट्य पहिले बघा, की हे वेगवेगळे लॅटिट्यूड क्रॉस करत आहेत. हे रेखावृत्त क्रॉस करत आहेत. दोन वेगवेगळ्या रेखावृत्तांच्या मध्ये हे सेल तयार झालेले आहेत. ठीक आहे. हा हॅडली सेल कशामध्ये तयार झालेला आहे? 0° ते 30° मध्ये हे दोन रेखावृत्त आहेत. त्यांच्या मधोमध हा तयार झालेला आहे. फेरेल सेल कोणत्या दोन रेखावृत्तांमध्ये तयार झाला आहे? 30° ते 60° या दोन रेखावृत्तांमध्ये तयार झालेला आहे. पोलर सेल 60° ते 90° या दोन रेखावृत्तांमध्ये तयार झालेला आहे. याचा अर्थ काय? हे तिन्हीच्या तिन्ही जे सेल आहेत हे वेगवेगळ्या रेखावृत्तांवर तयार झालेले आहेत. पण आपल्याकडे अजून एक सेल आहे, त्याला आपण म्हणतो वॉकर सेल. वॉकर सेल आणि वॉकर सेलचं वैशिष्ट्य काय आहे, की तो सेल एकाच रेखावृत्तावर आढळतो. एकाच रेखावृत्तावर आढळतो. वॉकर सेल हा नेहमी एकाच रेखावृत्तावर आढळतो. ठीक आहे. कशा प्रकारे तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीवर उदाहरणार्थ हा 40° उत्तर हा रेखावृत्त आहे. ठीक आहे. 40° उत्तर हा रेखावृत्त आहे आणि याच रेखावृत्तावर अल्टरनेट दोन दाबाचे पट्टे तयार होतील. हा जास्त दाबाचा पट्टा तयार होईल, हाय प्रेशर झोन, आणि हा कमी दाबाचा पट्टा तयार होईल, लो प्रेशर झोन. आणि या दोघांच्या मध्ये एक सायकल तयार होईल, तिला आपण म्हणू वॉकर सेल. कसं? तर तुम्हाला आता माहिती आहे, की जास्त दाबाच्या पट्ट्यावर काय होतं, तर हवा खाली बसते. हवा खाली बसेल. कमी दाबाच्या पट्ट्यावर काय होईल? हवा वरती जाईल. ठीक आहे. हवा वरती गेल्यानंतर काय होईल? अशा प्रकारे ती थंड होऊन खाली बसायचा प्रयत्न करेल. पुन्हा जास्त दाबाच्या पट्ट्यापासून कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत हवा फ्लो होईल आणि तिला आपण काय म्हणू? विंड, वारा. ठीक आहे. तर अशा प्रकारे एकाच रेखावृत्तावर जो सेल तयार होतो त्याला आपण वॉकर सेल म्हणतो. वॉकर सेल. कळलंय सगळ्यांना? कमेंट करून सांगा. ह्या तीन जे सेल आहेत, हॅडली, फेरल आणि पोलर, यांच्यामध्ये आणि वॉकर सेल मध्ये काय फरक आहे, कळलं का तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. काही मुलांच्या कमेंट्स मला दिसत नाहीये. प्रत्येकाने कमेंट्स करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला कळतंय का. साक्षी सावंत यांची मला कमेंट नाही दिसली अजून. महेश इंगळे, संदेश शिंदे, दीक्षा गोडके, इंद्रजीत, तेजस, विष्णू, तुम्हाला सगळ्यांना कळतंय का? ज्यांचे ज्यांचे मी नावं घेतले सगळ्यांना कळतंय का? ओके ओके, ठीक आहे. आपण काय बघितलं होतं, की हे जे तीन बेल्ट्स आहेत ते वेगवेगळ्या सायकलवर, वेगवेगळ्या विषुववृत्तांवर, सॉरी, वेगवेगळ्या रेखावृत्तांवर तयार होतं. जो हॅडली सेल आहे तो 0° ते 30° मध्ये तयार होतो. फेरल सेल काय आहे, तो 30° ते 60° मध्ये तयार होतो. आणि पोलर सेल काय 60 ते 90° मध्ये तयार होतो. हे वेगवेगळ्या रेखावृत्तांवर तयार होणारे हे पट्टे आहेत. बरोबर? हॅडली सेल, फेरेल सेल आणि पोलर सेल वेगवेगळ्या रेखावृत्तांवर, वेगवेगळ्या लॅटिट्यूडवर तयार होणारे हे पट्टे आहेत. पण हा जो वॉकर सेल आहे, हा एकाच पट्ट्यावर तयार झालेला आहे, एकाच रेखावृत्तावर 40° उत्तर. ठीक आहे. असं का होईल, कशामुळे होईल ते पण तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ उदाहरणार्थ हा आपला भारत आहे.
ठीक आहे. हा आपला भारत देश आहे आणि हा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र. ठीक आहे. हा आपला भारत. आता काय समुद्र आहे आणि लँड आहे, जमीन आहे. ठीक आहे. काय होईल आता ही जी जमीन आहे, लँड आहे, लँड तिचे वैशिष्ट्य काय, ती लवकर गरम होते आणि लवकर थंड होते. ठीक आहे. गरम होण्याचा आणि थंड होण्याचा जो स्पीड आहे, ठीक आहे, तो लवकर गरम होतो आणि लवकर थंड होतो. लँड गरम किंवा थंड. ठीक आहे. आणि जो समुद्र आहे त्यात काय असतं, पाणी असतं आणि ते पाणी उशिरा गरम होतं आणि उशिराने थंड होतं. ठीक आहे. आता आपण एका लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता ज्यांना माहिती आहे त्यांनी मला सांगा, की दक्षिणेपासून तर उत्तरेकडे जर आपण गेलो, तर कोणत्या 2 रेखावृत्तांमध्ये भारत आढळतो सांगा बरं? दक्षिणेपासून तर उत्तरेपर्यंत कोणते 2 रेखावृत्त आहेत? कोणत्या 2 रेखावृत्तांमध्ये भारत आढळतो? नाही. मकर वृत्त आणि कर्कवृत्त नाही. येस, रितिका. व्हेरी गुड. 8 अंश उत्तर ते जवळ-जवळ 34 अंश उत्तर. या 2 रेखावृत्तांमध्ये भारत आढळतो आणि हा जो कर्कवृत्त आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा 23.5 अंश उत्तर आहे. 23.5 अंश उत्तर आहे. ठीक आहे. कन्याकुमारी जर बघितलं तर 80 सॉरी 8 अंश उत्तर आणि जर आपण अगदी जम्मू काश्मीरचं जे पहिलं टोक बघितलं आपण, ते जाईल आपलं 34 अंशाच्या वरून. तर या 2 रेखावृत्तांमध्ये आपला भारत आहे. मग जर आपण त्याच्यापैकी विशेष करून जर ह्या 2 जागा बघितल्या, जागा कोणत्या? 1 मिनिट. आपण विशेष करून ह्या 2 जागा जर बघितल्या, ठीक आहे. हा आपण एक रेखावृत्त बघितला. कुठे गेलं ते डायग्राम? ओके, जाऊ दे. हा भारत आहे. आता आपण 2 जागा बघतोय. ही एक जागा बघतो आहे आणि ही एक जागा बघतोय. एकाच रेखावृत्तावर. उदाहरणार्थ अ, उदाहरणार्थ 18 डिग्री नॉर्थ. ठीक आहे. तर आता हा समुद्र आहे. या भागात जर तुम्ही बघितलं तर हा समुद्र आहे. हा उशिराने गरम होतो, उशिराने थंड होतो. इथे काय आहे? जमीन आहे. ती लवकर गरम होते, लवकर थंड होते. जर आपण दिवसा बघितलं, दिवसा, तर जमिनीचं तापमान लवकर वाढून जाईल. जमिनीचं तापमान लवकर वाढून जाईल. आणि तापमान वाढलं तर तुम्हाला माहिती आहे, की प्रेशर कमी होऊन जातं. समुद्र लवकर गरम होत नाही. तो खूप उशिराने थंड होतो. म्हणून तिचं तापमान जे आहे, ते तुलनात्मकदृष्ट्या खूप कमी असतं. जमिनीच्या तुलनेने जे तापमान आहे ते खूप कमी असतं आणि जो प्रेशर आहे तो जास्त असतो. म्हणजे इथे काय जास्त दाबाचा पट्टा तयार होईल आणि अशा प्रकारे तुम्हाला तर माहिती आहे, सांगायची गरज नाही आता, की जास्त दाबाच्या पट्ट्यापासून कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत अशा प्रकारचं एक कन्व्हेक्शन सायकल तयार होईल. अशा प्रकारे वारा वाहील, विंड वाहील आणि अशा प्रकारची कन्व्हेक्शन सायकल तयार होईल. ही कुठे तयार झालेली आहे? फक्त 18 डिग्री नॉर्थ, 18 अंश उत्तरेवर ही तयार झालेली आहे आणि म्हणून आपण हिला वॉकर सेल असं म्हणतो. वॉकर सेल म्हणतो. कळलंय का सगळ्यांना सांगा आता मला. आता या डायग्राममध्ये तुम्हाला आता कळत असेल, की ही जी डायग्राम आहे, हा इथे तुम्हाला विषुववृत्तीय पट्टा दिसत असेल. ठीक आहे. इक्वेटोरियल बेल्ट. याला मी ब्लॅकमध्ये तुम्हाला दाखवतो. हा इक्वेटोरियल बेल्ट आहे. विषुववृत्तीय पट्टा आहे. इथे कोणता दाबाचा पट्टा असतो? लो प्रेशर झोन असतो. बरोबर?
त्यानंतर सब ट्रॉपिकल हाय कुठे? इथे 30 डिग्री उत्तरेकडे आणि 30 डिग्री दक्षिणेकडे. इथे कोणता बेल्ट असतो? हाय प्रेशर झोन असतो. हाय प्रेशर. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पटकन सांगू शकता, की जे वारे आहेत, वारे, विंड ही कशी वाहते? तर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे ती विंड वाहते. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे? अशा प्रकारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे वाहत जातात. ठीक आहे? आणि हे जे वारे वाहतात, कुठून? तर या 30 डिग्री नॉर्थ कडून किंवा 30 डिग्री साउथ कडून जे विषुववृत्ताकडे जे वाहणारे वारे आहेत, त्यांना आपण म्हणतो ट्रेड विंड. ट्रेड विंड. ठीक आहे? ट्रेड विंड म्हणतो. आता ट्रेड विंड का म्हणतो? कारण की मध्ययुगीन काळामध्ये जे समुद्री व्यापारी असायचे, ते या हवांचा वापर करून, या विंडचा वापर करून ते आपली नौका, आपले नाव ते पुढे ढकलायचे. या ट्रेड विंडचा त्यांना खूप फायदा व्हायचा, ट्रेडला खूप फायदा व्हायचा. म्हणून याला आपण म्हणतो ट्रेड विंड. ठीक आहे? कळलं का सगळ्यांना? कमेंट करून सांगा. ओके. ट्रेड विंड म्हणजे काय? तर 30 अंश उत्तर किंवा दक्षिण पासून विषुववृत्ताकडे वाहणारे वारे म्हणजे ट्रेड विंड. बरोबर? ओके. आता पहिला कन्सेप्ट आपण बघितला ट्रेड विंड. आणि आता दुसरा कन्सेप्ट आपण बघणार तो म्हणजे डोलड्रम. डोलड्रम. डोलड्रम म्हणजे काय सांगू शकता का तुम्ही? डोलड्रम म्हणजे काय? कोणी सांगू शकतं का डोलड्रमचा अर्थ काय? सांगू शकता का? सांगा. अच्छा. ओके, ओके. डोलड्रम कशाला म्हणतात हे समजून घ्या, की हा जो विषुववृत्तीय पट्टा आहे, हा आपला विषुववृत्त आहे 0 डिग्री. ओके. आणि 0 डिग्री ते 5 डिग्री 0 डिग्री ते 5 डिग्री उत्तरेकडे आणि 0 डिग्री ते 5 डिग्री दक्षिणेकडे. हा जो 10 डिग्रीचा पट्टा आहे, या पट्ट्यात काय होते? सगळ्यात पहिले मला सांगा, इथे तुम्हाला माहिती असेल इथे कोणता प्रेशर झोन आहे? लो प्रेशर झोन आहे. कमी दाबाचा पट्टा आहे. येस, बरोबर. कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे इथून हवा जी आहे ती वरती उठण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय? हवा ती म्हणजे अशा प्रकारे इकडे पण वाहत नाही किंवा इकडे पण वाहत नाही. ती समुद्राच्या किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळून नाही वाहत. ती काय करते? ती वरती उठण्याचा प्रयत्न करते. वर जाण्याचा प्रयत्न करते. आपण बघितलं कशाप्रकारे तो जो हॅडली सेल आहे, तो कशाप्रकारे तयार होतो ते आपण बघितलं. ठीक आहे? हॅडली सेल इथे तुम्ही बघू शकता, की कशाप्रकारे तयार होतो. इथे दाखवलेलं आहे. इथून हवा वरती उठते आणि अशा प्रकारे तो हॅडली सेल तयार होतो. ठीक आहे? अशा प्रकारे त्या हॅडली सेल तयार होतात. मग इथे या रिजनमध्ये अशी पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळून अशी किंवा अशी कुठलीच हवा वाहत नाही. मग त्यामुळे त्या पट्ट्यामध्ये गेल्यानंतर जे समुद्री व्यापारी आहेत किंवा ज्या व्यापारी नौका आहेत, त्या पुढे सुद्धा जाऊ शकत नाही आणि मागे सुद्धा जाऊ शकत नाही. कारण की हा जो पट्टा आहे 0 डिग्री ते 5 डिग्री उत्तर आणि दक्षिण याच्यामध्ये वारेच वाहत नाहीत. विंडच वाहत नाही. विंड अजिबात वाहत नाही. मी तुम्हाला सांगितलंय विंड म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळून वाहणारे वारे.
पण या भागामध्ये विंड वाहत नाही. त्याच्यामुळे जी एकदा नौका त्या एरियामध्ये गेली, की त्या नौकेला पुढे पण जाता येत नाही, मागे पण जाता येत नाही. एकच पर्याय उरतो, तो म्हणजे त्याला आपण म्हणतो ना चप्पू किंवा ते वल्हव असते. त्या वल्हवाने ती नौका पुढे न्यावी लागते किंवा मागे न्यावं लागतं. पण ज्या प्रकारे पडद्यांमुळे तुम्हाला माहिती असेल, की अशा प्रकारे ती नाव असते आणि त्या नावेला पडदे असतात आणि हवा यायला लागली, की ती नाव पुढे ढकलल्या जाते. पण हवा नसतेच, मग त्याच्यामुळे त्या पडद्यांचा काहीच फायदा होत नाही. ती मागे किंवा पुढे जाऊ शकत नाही. मग डोलड्रम म्हणजे अशा प्रकारची अवस्था. डोलड्रम म्हणजे अशी अवस्था, की आपण पुढे सुद्धा जाऊ शकत नाही, मागे सुद्धा जाऊ शकत नाही. आणि आपल्या लाईफमध्ये पण कधी-कधी अशी अवस्था येते. एखादा निर्णय आपण घेऊ पण शकत नाही. म्हणजे त्या निर्णय घेऊन आपण पुढे सुद्धा जाऊ शकत नाही, मागे सुद्धा जाऊ शकत नाही. मध्ये आपण अधांतरी लटकत राहतो. त्याला म्हणतात डोलड्रम. आणि त्या डोलड्रम काय, तर या पट्ट्याच्या आसपास ते पाहायला मिळतं. इक्वेटरच्या जवळ पाहायला मिळतं. कळलंय का सगळ्यांना? तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात डोलड्रम आले असतील. बरोबर? रोहन. ओके. लय आलेत. ओके. ठीक आहे. पुढे पण जाता येत नाही, मागे पण जाता येत नाही. अशा प्रकारची जी अवस्था असते नौकांची, तिला आपण म्हणतो डोलड्रम. ठीक आहे. आता तुम्हाला आता या डायग्राममधून तुम्हाला सगळे आता तुम्हाला जे दिशा आहेत, वाऱ्यांची जी दिशा आहे ती कळली असेल. ठीक आहे. आता इथे वारे कसे वाहत आहेत बघा. 30 डिग्री उत्तरेकडून 60 डिग्री उत्तरेकडे वारे कसे वाहत आहेत बघा. असे या दिशेने वाहत आहेत. ठीक आहे. यांना आपण काय म्हणतो वेस्टर्ली. वेस्टर्ली. ठीक आहे. 30 डिग्री दक्षिण ते 60 डिग्री दक्षिण हे वारे असे वाहत आहेत बघा. ठीक आहे. वारा कधीही हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहतो. हे लक्षात ठेवा. कधी सुद्धा. ठीक आहे. तर यांना सुद्धा आपण वेस्टर्ली म्हणतो. ज्या प्रकारे उत्तर गोलार्धात वेस्टर्ली वाहतात, त्या प्रकारे दक्षिण भागामध्ये सुद्धा वेस्टर्ली वाहतात. ठीक आहे. आता यांचं नाव वेस्टर्ली का पडलं? तर भूगोलामध्ये अशा प्रकारचा नियम आहे, की ज्या दिशेने वारे येतात, त्या दिशेचं नाव त्या वाऱ्यांना दिलं जातं. आता हे जे वारे आहेत, ते पश्चिमेकडून पूर्वीकडे अशा प्रकारे चाललेले आहेत. म्हणून त्यांना आपण पाश्चात्य वारे म्हणतो किंवा वेस्टर्ली वारे म्हणतो. हे सुद्धा इकडे बघा, हे वेस्टर्ली आहेत. पश्चिमेकडून पूर्वेकडे चाललेले आहेत. म्हणून त्यांना आपण वेस्टर्ली वारे म्हणतो. ठीक आहे. आता अजून एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की उत्तर गोलार्धामध्ये जर तुम्ही बघितलं या पट्ट्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर लँड जास्त आहे. जमीन जास्त आहे. समुद्र कमी आहे. त्यामुळे काय होतं, वाऱ्याचं आणि जमिनीचं घर्षण खूप होतं. म्हणून वाऱ्यांचा वेग कमी होऊन जातो. पण जर तुम्ही या पट्ट्यामध्ये बघितलं, या पट्ट्यात, तर जमीन अतिशय कमी आहे, समुद्रच जास्त आहे, पाणीच जास्त आहे. त्यामुळे वाऱ्याचं आणि समुद्राच्या पाण्याचं घर्षण अतिशय कमी होतं आणि म्हणून ते वारे खूप फास्ट व्हायला लागतात. कळतंय का सगळ्यांना? उत्तर गोलार्धामध्ये जमीन जास्त आहे म्हणून घर्षण जास्त तर वाऱ्यांचा वेग कमी. दक्षिण गोलार्धामध्ये जमीन अतिशय कमी, समुद्र जास्तमुळे त्याच्यामुळे वाऱ्याचं आणि समुद्राचं घर्षण होणार नाही. म्हणून वाऱ्यांचा वेग अतिशय जास्त असतो. कळलंय का सगळ्यांना तुम्हाला? आता याचंच कारण काय तुम्हाला हे का विचारतोय समजलं का? कारण की याच्यावर आधारित पुढचा कन्सेप्ट आहे. की हे जे वेस्टर्लीज आहेत, विशेष करून दक्षिण गोलार्धामधले जे वेस्टर्ली वारे आहेत, त्यांचे 3 प्रकार आहेत.
ठीक आहे. काही जे वारे आहेत ते 40 डिग्री साऊथ या पट्ट्यावरून जातात. काही जे वारे आहेत ते 50 डिग्री साऊथ आणि काही जे वारे आहेत ते 60 डिग्री साऊथ. हे 3 रेखावृत्त आहेत, 3 लॅटिट्यूड्स आहेत. आणि जसं-जसं आपण दक्षिणेकडे जातो, तसं-तसं त्या वाऱ्यांचा वेग अजून वाढत जातो. ठीक आहे. 40 डिग्री पासून 60 डिग्री पर्यंत आपण जसं-जसं जातो, तसा त्या वाऱ्यांचा वेग प्रचंड प्रमाणामध्ये वाढत जातो. आता 40 अंश या रेखावृत्तावरून वाहणारे जे वेस्टर्ली आहेत, त्यांना आपण म्हणतो रोअरिंग फोर्टीज. 50 अंश रेखावृत्तावरून जाणारे जे वारे आहेत, त्यांना आपण म्हणतो फ्युरियस फिफ्टीज. आणि 60 अंश दक्षिण या रेखावृत्तावरून जाणाऱ्या वाऱ्यांना आपण म्हणतो श्रीकिंग सिक्स्टीज. आता याला मराठीमध्ये हे 4थीच्या 5वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. कदाचित 6वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये असेल. तर याला गुरगुरणारे 40, खवळणारे 50 आणि ओरडणारे किंवा डरकाळणारे 60 अशा प्रकारे त्याचं ते तुम्हाला वाचायला मिळेल. त्याचे मराठी नावं थोडेसे कॉमेडी आहेत. पण इंग्लिशमध्ये 40 अंशावरून जाणारे जे वारे आहेत त्यांना आपण म्हणतो रोअरिंग फोर्टीज. 50 अंशावरून वाहणारे वारे त्यांना फ्युरियस फिफ्टीज आणि 60 अंशांवरून जाणारे श्रीकिंग सिक्स्टीज. अशा हे 3 प्रकारचे वारे आहेत. ठीक आहे. 40 वरून जाणारे रोअरिंग, 40 वरून जाणारे रोअर करतात, गुरगुरतात. 50 वरून जाणारे फ्युरियस, फास्ट अँड फ्युरियस पिक्चर बघितला असेल तुम्ही. आणि 60 वरून जाणारे हे किंचाळणारे किंवा ओरडणारे म्हणजे श्रीकिंग म्हणजे जोरजोरात ओरडणे. तर त्यांच्या स्वभावावरून त्यांना त्यांची नावं मिळालेली आहेत. मी तुम्हाला सांगितलं की जसं-जसं आपण दक्षिणेकडे जाऊ, तसं-तसं त्यांचा वेग वाढत जाईल आणि त्यांची जी काय म्हणतात त्याला आक्रमकता आहे ती वाढत जाईल आणि त्या पद्धतीने त्यांना नावं दिलेली आहेत. आणि उत्तर गोलार्धामध्ये जमीन जास्त आहे. जमीन जास्त असल्यामुळे घर्षण जास्त आहे. घर्षण जास्त असल्यामुळे ते जे वारे आहेत त्यांचं जे स्पीड आहे ते अतिशय कमी होऊन जातं. म्हणून अशा प्रकारचं हे रोअरिंग फोर्टीज, फ्युरियस फिफ्टीज आणि श्रीकिंग सिक्स्टीज हे तुम्हाला उत्तर गोलार्धामध्ये दिसणार नाहीत. ठीक आहे. याचं कारण पण तुम्हाला एमपीएससी मध्ये विचारलं जाईल. पूर्व परीक्षेमध्ये विचारलं जाईल की हे जे वेस्टर्ली वारे आहेत हे तुम्हाला दक्षिण गोलार्धात का दिसतात, उत्तर गोलार्धात का दिसत नाही? कळलंय तुम्हाला?